रामकृष्णारी पुंडली गवर्ते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोनिधी नारायण महाराज की जय। रामकृष्ण हरी मित्रांनो, भक्त प्रल्हाद अवतारामध्ये पण जगद्गुरु तुकोबाराया होते। भक्त प्रल्हाद म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया, अंगद म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया, उद्धव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया, नामदेव महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया। आणि या तुकोबारायांचे हे 5 अवतार म्हणजे पंचम वेद मानले जातात। आणि ज्या दिवशी साक्षात फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे तुकाराम बीज उत्सव म्हणजे ज्या दिवशी तुकोबाराया वैकुंठाला गेले असा हा तो दिवस। आणि त्या दिवशी लाखो भाविक, कुणालाही कुठल्या पद्धतीचं निमंत्रण नाही मित्रांनो। प्रत्येकाच्या मनामध्ये माझे आजोबा पंजोबा, माझे वडील, माझे पूर्वज, या कुळाची परंपरा मी करत आलेलो। या तिथीला मी कुठं असेल तर मी देहूला असेल आणि त्या ठिकाणी काय घडलं तर साक्षात देव तुकोबारायांना वैकुंठाला नेण्यासाठी आले। त्या स्थळी ज्या ठिकाणी महाराज वैकुंठाला गेले त्या ठिकाणी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, या प्रमाणे घोटवी नळाळ ब्रह्मज्ञान हाती। या लाळेला मी घोटवायला लावेल। लाळेचं पण घोटून ज्या वेळेला एखादं मिश्रण आपण करत असतो, एखादे दोन भाग असतील आणि त्याचं जर एक जीव करायचा असेल, किंवा ज्या वेळेला तूप बनवायचं आहे त्यावेळेला जी घोटलं जातं ती जी एकाग्रता येते, त्या एकाग्रतामधून जे लोणी निघतं त्या लोण्यामधून जे तूप निघतं त्या पद्धतीचं मी हे घोटून कीर्तन करण। घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा। या कीर्तनामध्ये तर मी माझी लाळ घोटून जे कीर्तन करण त्या कीर्तनाचा एवढा मोठा ब्रह्मरस सेवू काढा। याने पिढा बाधेनं किंवा संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। याप्रमाणे संसारामध्ये आल्यानंतर संसाराची जी अडचणी आहेत त्यामधून कसा मार्ग काढायचा, कसं बाहेर पडायचं, आणि या भूतलावरती आल्यानंतर कीर्तन माध्यम काय आहे, कीर्तनाची परंपरा काय, की ज्या कीर्तनामध्ये आम्ही उभं राहू, कीर्तनकाराची नियमावली ठरलेली आहे। ती कीर्तन सांगत असताना बाहेर तर कुठलंही काय सांगायचं नाही, फक्त संत आणि देव आणि संत ही परंपरा आहे। हे कीर्तन त्या ठिकाणी या अभंगावरती घोटवीन लाळ, या अभंगावरती पिढीजात भाग्य तरी ऋणी देव ऐसा, या परंपरेचं जे कीर्तन येतं पिढ्यानपिढ्या साधारण 375 वर्ष झाले हेच याच अभंगावरती त्या ठिकाणी कीर्तन होतं। देवकारांचं कीर्तन असतं आणि त्या कीर्तनामध्ये पूर्ण जे प्रयाणकाळीचे अभंग आहेत ते सगळे तिथं घेतले जातात। आणि त्यामधून मग त्यामध्ये आम्ही वैकुंठवासी असेल, त्यामध्ये अजून ज्या वैकुंठगामध्ये पहिलं आले हरी, जे अभंग आहेत ते सगळे घेण्याची परंपरा आहे। त्याच्यावरती सर्व फडकऱ्यांना मानकऱ्यांना एक चाल दिली जाते, एक अभंग दिला जातो। त्या अभंगावरती प्रत्येकाने एक चरणावरती गायचं किंवा एक चाल म्हणायची ही परंपरा आहे। आणि साक्षात देव ज्या वेळेला दुपारी बरोबर 10 ते 12 या वेळेमध्ये लाखो वारकरी या ठिकाणी येतात, भाविकजण येतात। तुडुंब ज्या वेळेला एखादा महापूर आल्याप्रमाणे चहूदिशेने देहूमध्ये ज्या ठिकाणी तुकोबाराया ज्या ठिकाणी वैकुंठाला गेले त्या वृक्षाखाली त्या ठिकाणी हजारो लाखो लोक येतात आणि एकाच वेळेला पुष्पवृष्टी होते। त्या ठिकाणी साक्षात देव तुकोबारायांना न्यायला येतात आणि गरुडाच्या विमानरूपी गरुडामध्ये पहिलं आले हरी, त्या तुकोबारायांना नेण्यासाठी ज्या वेळेला देव न्यायला आलेत आणि देवांना ज्यावेळेला गरुड पक्षी ज्यावेळेला गरुडाचं विमान ज्या वेळेला साधारण थोडं वरती असतं तुकोबारायांना त्यामध्ये चढता येत नाही, त्यावेळेला काळालाही म्हणतात काळ्या खाली वाक, आणि त्याच्यावरती स्वार होऊन तुकोबाराया गरुड रूपी विमानामध्ये बसतात आणि मग ते आम्ही वैकुंठाला जातात। अशी ही एक दरवेळेप्रमाणे होणार ही कथा आहे। आणि यासाठी लाखो लोक, कुणालाही बोलवायचं नाही, कुणाला निमंत्रण नाही, प्रत्येकाने राजी खुशीने त्या कार्यक्रमामध्ये यायचं आहे, सहभागी व्हायचं आहे। बीज उत्सव सोहळा इथून पालखी निघते, पालखी वैकुंठ स्थानी जाते। जात असताना आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकली कानी,
कळवळा मनी करुणेच्या, तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया मायबाप, सुखदुःख माझे ऐकली कानी, कळवळा मनी करुणेच्या याप्रमाणे, किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, अंतकाळ विठू आमासी पावला, पुढी सहित झाला गुप्त तुका. या अशी जी अभंग आहेत, हे जे अभंग मानले जातात, हे सगळे प्रयाण काळी तुकोबरायांनी प्रयाण प्रसंगी जे जे अभंग केले ते त्या ठिकाणी गायले जातात, म्हटले जातात. आणि नंतर दुपारी तुकोबरायाबरोबर 12च्या माध्यमाच्या प्रसंगामध्ये, दुपारी बरोबर 12च्या वेळेला त्या ठिकाणी नांदुरकी वृक्ष आहे, त्या नांदुरकी वृक्षाखाली हे कीर्तन चालू असतं. आणि स्वतः तुकोबराय याच या अभंगावरती कीर्तन करतात. त्यावेळेपासूनची म्हणजे 375 वर्ष झालं, आजही त्याच अभंगावरती त्या ठिकाणी कीर्तन होतं. आणि तोच अभंग त्या ठिकाणी त्या दिवशी घेण्याची परंपरा आहे. आणि त्या अभंगावरती आजही कीर्तन, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, या अभंगावरती पिढ्यानपिढ्या चालू असलेला हा भाग्य तरी ऋणी देवायसा, याप्रमाणे त्या दिवशी याच अभंगावरती त्या ठिकाणी कीर्तन होतं. आणि या कीर्तनाची परंपरा अजूनही देवकर असेल, सर्व फडकरे असतील, दिंडी प्रमुख असेल, या ठिकाणी त्या ठिकाणी याच अभंगावरती कीर्तन घेण्याची परंपरा आहे. आणि आम्ही सर्वजण त्या दिवशी, एक परंपरा आहे देवकरांची की ज्या दिवशी कानेच्या दशमीला देवमध्ये देव आल्यानंतर आम्ही कोणी शक्यतो देव सोडत नाही. प्रत्येकजण ललित अगोदर जो दशमीला कानेच्या दशमीला कार्यक्रम सुरू झाला आहे, तर बीज हा बरोबर माध्यम पकडला. त्यानंतर परत 7 दिवस जेवढे फडकरे आले, दिंडी प्रमुख आले, त्या मंदिरामध्ये प्रत्येकाची कीर्तन सेवा असेल, भजन सेवा असेल, या ठिकाणचा नामजप असेल, या ठिकाणची महाआरती असेल, या ठिकाणचा प्रदक्षिणा असेल, हे सगळं केल्याशिवाय जात नाही. आणि त्या दिवशी जगद्गुरू तुकोबरायांना देव साक्षात न्यायला आले. आणि त्यामध्ये पुढं महाराज म्हणतात की ज्या वेळेला आम्ही एवढं मोठं आमच्याकडून देवांची सेवा घडते, आम्ही या जन्माचे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, किंवा तुका म्हणे मद धाडीले, तुकोबराय म्हणतात की या ठिकाणी मला धाडीले निरोप पाठवला आहे, मला तुका म्हणे मद धाडीले निरोपा, या ठिकाणी निरोप पाठवला आणि मी या ठिकाणी आलो. ही सेवा माझ्याकडून घडते, माझ्या कुळाकडनं घडते, माझ्या परिवाराकडनं घडते, ह्याच्यापेक्षा दुसरा आयुष्यातलं कुठलाही आनंद नाही. जोपर्यंत आम्ही तुकोबराय म्हणतात बहु वाटे जीवा संताची या ठाक, जे जे अवतार झाले, जे जी परंपरा केली, किंवा जे ज्या कुळामध्ये आम्ही आलोत, किंवा पिढ्यानपिढ्याची जी सेवा आहे आमची, तर आम्ही या ठिकाणी आल्यानंतर ही सेवा करू. आणि जोपर्यंत या पृथ्वी तलावरती ही परंपरा, सूर्यचंद्र तारे आहेत, ही परंपरा आहे, ही आम्ही तोपर्यंत चालू की याचा धरीला अभिमान करीला आपुले जतन, किंवा महाराज म्हणतात आम्ही जन्मामध्ये आल्यानंतर बरेचसे चांगलं करण्याचं काम केलेलं आहे, योग्य मार्ग लोकांना दाखवायचा केलेला आहे. परंतु ज्या वेळेला पांडुरंगाची सेवा आहे ती आम्ही आजची नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, ही जुनाट सेवा आहे, पिढीजात सेवा आहे, ही आजची सेवा नाही. तर ज्या वेळेला या ठिकाणी ज्या वेळेला आमचे पूर्वज आले, त्या पूर्वजांपासून तर आजपर्यंतची सेवा आम्ही करत आलेलो आहे. ही सेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आम्ही निष्ठावंतपणे करू. आणि तो देव भाग्य तरी ऋणी देव ऐसा, या ठिकाणी देवाला ऋण करण्याची ताकद तुकोबरायांमध्ये होती. आणि देवाला ज्या वेळेला भक्त कसे लागतात, एखादा देव जरी असेल त्या देवाचे भक्त कुठल्या पद्धतीचे आहेत, ते कुठल्या प्रकारे आपली सेवा करतात, यामध्ये महाराज आवर्जून सांगतात की भाग्य तरी ऋणी देव ऐसा, किंवा पुढं तुकोबराय म्हणतात की घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, असं तुकोबरायांचं चिंतन आहे. आणि पुढं महाराज म्हणतायत धन्य म्हणविन इह लोकी लोका, भाग्य तरी ऋणी, भाग्य आम्ही तुका देखलिया, याप्रमाणे आम्ही धन्य म्हणू की या पृथ्वी तलावरती आल्यानंतर आम्ही भाग्यवान मानू की आम्ही तुकोबरायांना पाहिले.
या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की खरंच देवाला आम्ही या ठिकाणी काय करायला आलो, देवाला पाहायला आलो होतो, देवाचं चिंतन नमस्कार देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो, पण या ठिकाणी आल्यानंतर आम्ही देवरूपी झालो. सगळीकडं पासाल तिकडं वारकरीत फडकरीत दिंडी प्रमुख प्रत्येकाच्या फाडावरती हाच अभंगन प्रत्येकाच्या गुणगान जे प्रयाणाचे अभंग आहेत हे त्या दिवशी घेतले जातात, म्हटले जातात. आणि त्यानंतर तिथं आरती होते आणि सुरुवातीला मायबापाची पांडुरंगरायाची आरती होते, माऊलींची आरती होते, तुकोबरायांची आरती होती आणि पालखी तिकडनं परत वाजत गाजत हनुमंतरायाचं दर्शन घेऊन मग मुख्य मंदिरामध्ये ती प्रदक्षिणा करते आणि नंतर पालखी विसावते. असा हा बीज सोहळा असतो. आपणही सर्वांनी या सोहळ्यामध्ये या, सहभागी व्हा. आणि हा सोहळा काय आहे, या ठिकाणी आल्यानंतर साक्षात देव काय आहेत, देवभूमी काय आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर संतभूमी काय आहे, ह्याचा जर तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही याच ठिकाणी या मित्रांनो. आणि आयुष्याचा आनंद घ्या. दुसरं या जगात काही नाही. ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी येऊन हा आनंद घेसाल त्यावर याच्यापेक्षा दुसरा या जीवनामध्ये कुठलाही आनंद नाही. तर तुम्ही या आणि एक आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. रामकृष्ण हरी.